सो नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज काही कुठे जाण्याचा किंवा असं काही असं खास असं नाही, पण जस्ट आता अराउंड 8:30 वाजायला आलेत. सो व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतं की आज संडे आहे. जो संडे असल्यामुळे खूप टाईम झाला आम्ही पिक्चर नव्हता बघितला दोघांनी पण. आणि जुना फर्निचर म्हणून पिक्चर आहे, मूवी आहे. सो त्याचा एक ट्रेलर बघितला होता मी, जस्ट ट्रेलर बघितला होता आणि मला खूप इच्छा होती तो पिक्चर बघायचा. सो आज संडे होता, दोघं पण फ्री होतो. सो बोला ठीक आहे चला पिक्चर बघून या. तो पिक्चर बघितला. सिरियसली खूप भारी पिक्चर आहे, बघण्यासारखं पिक्चर आहे. मला काय प्रमोशन किंवा असं काही मूवीकडून भेटलं असं काहीच नाही आहे, पण म्हटलं आवडला आहे तर आपलं मन व्यक्त केलं पाहिजे. आणि जर चांगलं आहे तर काय बघण्यामध्ये वाईट आहे किंवा लोकांना सांगण्यामध्ये वाईट आहे. सो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. सिरियसली गाईस, थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघा, बघण्यालायक आहे. आणि मेन म्हणजे फॅमिलीसोबत बघा, खूप भारी पिक्चर आहे. सो तुम्हाला खोटं वाटत असेल तर हा माझा रिव्ह्यू होता, मला खूप आवडला. फॅमिलीसोबत बघण्यासारखा पिक्चर आहे. आम्ही दोघंच होतो पण नाही पॉसिबल झाला. सो फॅमिली सगळे आता कझिनचं लग्न आहे, सो त्याच्यामुळे सगळे बिझी आहेत. सो एकत्र नाही बघता आलं, पण सिरियसली बघा. तर हा माझा रिव्ह्यू होता, तुम्हाला मी प्रेरणाचा रिव्ह्यू दाखवतो. ती काय बोलते या पिक्चरबद्दल, चला. हो, खूप टायमानंतर आम्ही मूवीला गेलेलो. सो मी तुम्हाला बोललो होता आता त्या मूवीचा रिव्ह्यू आपण प्रेरणाला विचारूया. सो मागचं बॅकग्राऊंड थोडा अवॉइड करा, ते जास्तीच आमच्या घरात पेंटिंगवाला खूप म्हणजे हॉबी आहे, ते पेंट केलं आहे, ते जाऊन द्या. सो प्रेरणाला विचारूया. बाय द वे, कसं वाटलं तुला पिक्चर? मस्त होता, छान होता. बस दॅट्स इट. अरे हां, म्हणजे ॲक्च्युली खरंच यंग जनरेशनने पण बघण्यासारखं आहे मूवी. आणि जे पण एजेड लोक आहेत, वरिष्ठ नागरिक, खरं तर आई वडील आणि मुलांचं किंवा म्हणजे जे मुलीचं जे काही नातं असायला पाहिजे. आणि आपण जे आत्ता यंग जनरेशन, आपण जे आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये इतकं व्यस्त झालो आहे की आई वडिलांची आपण कदाचित नाही इतकी काळजी करत, त्यांना आपली काळजी लागून असते दिवसभरात. ते आपल्याला फोन करत असतात, आपण इग्नोर करतो की अरे काय सारखे काय फोन करतायत, नंतर करतो. सो असं आपण खूप इग्नोर करतो त्या गोष्टींना, पण कधी काही वेळ सांगून घेत नाही. आणि सो प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. भलेही त्यांना छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्यांना आपल्याशी शेअर करायच्या असतात, काय असतात, तर तेव्हा आपण बाकी काही नाही करू शकत. आपण ॲटलिस्ट त्यांना आपला टाईम दिला पाहिजे. त्यांना जे काही आपल्याशी शेअर करायचं शेअर करायला आपण त्यांना दिलं पाहिजे. हे सगळं सॉरी तुला मी पिक्चरचा रिव्ह्यू विचारला, तुला पिक्चर सांगायला नाही सांगितलं. म्हणजे तुझं म्हणणं की लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघायला ना पाहिजे. आय एम सॉरी, पण थोडं त्याच्यामध्ये ना मॉरल ऑफ द स्टोरी आलं. बट नक्की बघा, मूवी मस्त आहे. जुनं फर्निचर, नाईस कन्सेप्ट, महेश मांजरेकर, नाईस, मस्त. बघा नक्की जाऊन थिएटरमध्ये. प्रेरणाचा पण रिव्ह्यू तुम्ही ऐकला. सिरियसली काय बघण्यासारखं पिक्चर आहे, नक्की बघा. जे आपण सध्या जे ट्रेंडच्या मागे पळायला जातोय ना, पण जो फॉरेन कल्चर आपण जो ॲक्सेप्ट करायला जातो आणि आपला जो कल्चर आहे तो कुठेतरी विसरायला जातोय. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यावरती. आणि खूप भारी पिक्चर आहे, सिरियसली नक्की बघा. आणि तुम्ही पण कमेंट करून मला सांगा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. सगळ्यांचं आपलं आपलं ओपिनियन आहे. मी माझं ओपिनियन मांडतो, तुम्ही पण तुमचं ओपिनियन मांडू शकता. चला भेटू असंच आता नवीन व्हिडिओमध्ये. मी काय जास्त असं काही शूट नाही केलं, थोडंफार. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठे पिक्चर बघितला ते पण मला कमेंट करून सांगा. चलो बाय बाय.